डिसेंबर या दिवशी आम्ही विधान भवनावर 1,500 पेक्षा अधिक उमेदवारांनी भावी शिक्षक पात्र शिक्षक आहेत। एका बाजूला सरकार सांगते की शिक्षक सेवानिवृत्त होत आहे तर त्यांना टीईटी बंधनकारक करा, आणि आम्ही राज्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 वेळा टीईटी पास असून सुद्धा आम्ही मात्र रस्त्यावर बसलोय। म्हणून या वैतागातून आम्ही पात्रता असून सुद्धा नोकरी न मिळाल्याने विधान भवनावर मोर्चा काढला होता। तेव्हा माननीय शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेब आम्हाला भेटले, काही मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली, पण सरकारचं धोरण आहे की आमच्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा 20,000 बंद करत आहोत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे। समूहकरण शाळा ज्या आहेत कमी पटाच्या त्या शाळा योजना बंद करण्याचं धोरण त्यांनी आखलेलं आहे। म्हणून आम्ही हे धोरण रद्द करण्यासाठी या ठिकाणी जन आक्रोश करतोय। हे जर धोरण रद्द नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा घेराव घालणार आहोत, मंत्रालयावर सुद्धा मोर्चा घालणार आहोत। कारण राज्य शासनाकडे विनाकारण कुठल्याही योजनेमध्ये लाभाच्या योजनेसाठी पैसे आहेत त्या ठिकाणी पैसे देऊ शकतात, पण शिक्षण क्षेत्राला काटकसरीचं धोरण म्हणून त्या ठिकाणी केवळ जिल्हा परिषदच्या शाळा वाचवण्यासाठी 2,000 कोटी नाहीत। इथेच नागपूर नाशिक मध्ये बघा तुम्ही 25,000 कोटी रुपये त्या ठिकाणी कुंभमेळाव्यामध्ये वाहिलेले आहेत। ठीक आहे, धर्माचा विषय आहे, धर्माला स्वातंत्र्य आहे त्या ठिकाणी आम्ही मानतो, पण जिथे संस्कार घडले जातात, ज्या शाळेमध्ये देश घडतो समाज घडते, तिथली शाळा बंद करून तिथली शाळा बंद करण्यासाठी काटकसरीचं धोरण म्हणून तुमच्याकडे 2,000 कोटी नसतील आणि जो आमदार म्हणतोय 2,000 कोटी नाही तर काटकसरीचं धोरण आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा आम्ही बंद करतोय।